तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतामध्ये स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या स्वागतासाठी पालवी विमानतळावरती पोहोचलेले आहेत। दोन्ही देशाच्या मैत्रीच्या दृष्टीने हा आजचा एक नवा अध्याय असू शकतो। त्यांची भेट आणि जागतिक पटलावर ज्या प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली आहे, अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती दोन देश रशिया आणि भारत यांच्यातली मैत्री आणि भविष्यातल्या त्या दोघांच्या एकत्र येऊन व्यापाराच्या संदर्भातल्या आणि वेगवेगळ्या करारांच्या संदर्भातली जी माहिती समोर येईल पुढच्या काळामध्ये, त्यानंतर या दोन देशातल्या मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। आपल्याला कल्पना आहे की S-400 आणि S-500 च्या संदर्भातली चर्चा सुद्धा सुरू आहे आणि कदाचित या दौऱ्याच्या माध्यमातून भारताला हे गिफ्ट मिळू शकतं। व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पालवी विमानतळावरती त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले आहेत। सांस्कृतिक दर्शन सुद्धा यावेळी पुतिन यांच्या समोर घडवण्यात आलं। भारतीय परंपरा संस्कृती या माध्यमातून त्यांचं अतिशय पारंपरिकरित्या स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः विमानतळावरती त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले आहेत आणि व्लादिमीर पुतिन यांचा हा जो भारत दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो दोन्ही देशाच्या संबंधांच्या दृष्टीने। एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगभरातल्या प्रमुख देशांना टेरिफ वॉरची धमकी देत असताना, भारतावर सुद्धा टेरिफच्या संदर्भातले वेगवेगळे वक्तव्य ते करत असताना ट्रम्प यांना हा मेसेज सुद्धा या भेटीच्या माध्यमातून मिळू शकतो आणि एकमेकांच्या बद्दलचं जे सहकार्य आहे भारत आणि रशियाच्या दरम्यानचं हे सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो। खरं तर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सातत्याने केला जातो होता गेल्या काही काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून, पण भारत आणि रशिया मात्र एकमेकांच्या दिशेने अतिशय मजबूतीने आपलं हे रिलेशन जे नातं आहे ते पुढे नेताना दिसतात। एक विश्वास दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या मध्ये आहे। जे बॉडी लँग्वेज दिसतंय त्यानुसार हे स्पष्ट आहे की आम्ही सोबत होतो, सोबत आहोत आणि सोबत राहू। हा एक प्रकारचा मेसेज जो आहे तो या भेटीच्या नंतर जगभरातल्या देशांना देण्याचा हा प्रयत्न आहे। व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावरती पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय सुद्धा काही परिणाम आपल्याला पुढच्या काळात दिसू शकतात।